नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या आज आपण पेपर 1चा थेरी पेपरचा ॲनालिसिस करणार आहे. म्हणजे जो तुम्हाला आज पेपर आला होता आणि आपले जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन किंवा जे इम्पॉर्टंट SAQ LAQचे क्वेश्चन होते ते कम्पेअर करणार आहे. पेपर थोडा मीडियम लेवलचा होता, जास्त पण हार्ड नव्हता, जास्त पण इझी पण नव्हता. मीडियम लेवलचा पेपर होता, थोडा लेंदी होता. तुम्ही व्यवस्थित सॉल्व केला असेल अशी अपेक्षा आहे. जर तुम्ही आपला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो तुम्हाला पेपरमध्ये खूप फायदा झालेला असेल, कारण त्यातच 60 ते 70 मार्काचा पेपर आपला त्यातच होता. 60 ते 70 म्हणजे SAQ आणि LAQ फक्त, MCQचे 20 मार्क वेगळे. तर अशा प्रकारे जर तुम्ही एक्सपेक्टेडचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला खूप उपयोग झाला असेल. मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की मागचा जरी तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल किंवा इग्नोर केला असेल किंवा राहिला असेल बघायचा, तरी तुम्ही इथून पुढचे मोस्ट एक्सपेक्टेडचे क्वेश्चनचे व्हिडिओ नक्की पहा. नक्की तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये ते हेल्पफुल राहतील. व ज्यांनी आपला मोस्ट एक्सपेक्टेडचा व्हिडिओ पाहिला होता किंवा नोट्स PDF टेलिग्रामवर पाहिली होती, त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच एक स्माईल आली असणार आहे पेपर हातामध्ये आल्यानंतर. तर अशी स्माईल इथून पुढचे पेपर पाहिल्यावर देखील तुमच्या चेहऱ्यावर दिसेल अशी मी तुम्हाला खात्री देतो. तर आता तुमच्यासमोर MUHSचा आजचा पेपर असेल किंवा मग तुम्हाला पेपर माहिती असेल तर आपण फक्त जे मी क्वेश्चन टाकले होते ते पाहणार आहे. तर SAQमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की परीक्षा, तर परीक्षावर त्याचे व्याख्या प्रकार महत्त्व सांगितलं होतं. तर त्याच्या प्रकारावर तुम्हाला श्लोक आला होता की त्रिविध परीक्षा लिहा. त्यानंतर रोगी परीक्षा मी तुम्हाला सांगितलं होतं SAQमध्ये, परंतु तुम्हाला तो डायरेक्ट LAQ आला होता की अष्टविध परीक्षा सांगा. त्यामध्येच रोगी परीक्षाच्या अंडर तो अष्टविध परीक्षा हा टॉपिक येतो. त्यानंतर स्रोतसदृष्टी, जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ सांगत असतो तेव्हा व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगतो त्यासुद्धा इम्पॉर्टंट असतात, कारण ज्यांनी स्क्रीनशॉट काढले किंवा फक्त ते पटकन बघून घेतलं त्यांनासुद्धा कधी प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ ऐकून पूर्ण बघासुद्धा. त्यामुळे ज्या छोट्या गोष्टी सांगत असतो त्या इम्पॉर्टंट असतात. स्रोतदृष्टीमध्ये तुम्हाला सामान्य स्रोतदृष्टीची लक्षणे विचारले होते. तसंच स्रोतदृष्टी सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला कोणत्याही एका स्रोतसावर दृष्टीची कारणं लक्षणं विचारू शकतात, सोबत त्याचं परीक्षण देखील विचारू शकतात. तर तुम्हाला अन्न व स्रोतस्वर LAQ आला होता, तर तिथे तुम्हाला त्याचा फायदा झाला असता. त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की दोष गती व्यवस्थित करून जावा. त्याची शाखा तू कोष्ठगती, कोष्ठ तू शाखा गती, त्यांनी त्याचे ज्यांनी श्लोक केले असतील त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित लिहिलं असेल त्यांना व्यवस्थित पेपरमध्ये मार्क्स मिळून जातील. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मी 2 व्हिडिओ टाकले होते, एक मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा आणि दुसरा इम्पॉर्टंट SAQ आणि LAQचा. तर दोन्ही व्हिडिओ ज्यांनी संपूर्ण पाहिलेत आणि ऐकलेत त्यांना आजच्या पेपरमध्ये खूप भरभरून फायदा झाला असणार आहे. ज्यांनी व्हिडिओ व्यवस्थित ऐकलाय त्यांना माहिती असेल की मी निदान पंचक सांगत असताना तुम्हाला सांगितलं होतं की यापैकी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न कंपल्सरी येतील आणि त्यात तुम्हाला 10 ते 15 मार्क तिथे कव्हर होतील. तर त्यापैकी तुम्हाला संप्राप्तीवर डायरेक्ट LAQ विचारला होता. तुम्हाला त्यात काहीच लिहायचं नव्हतं, जे कंटेंट विचारले तेवढंच फक्त लिहायचं होतं. पॉईंट वाईज कंटेंट लिहायचं होतं. तुम्हाला तिथे आरामात 7 ते 8 मार्क मिळून जातील व्यवस्थित जर तुम्ही अटेम्प्ट केला असेल, श्लोक लिहिले असतील तर. ते एक स्कोरिंग क्वेश्चन होता. त्यानंतर नेक्स्ट मी दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम व्यवस्थित करा. त्याचं आम खूप छोटासा टॉपिक होता, त्याच्यामध्ये 3 ते 4च पॉईंट होते. त्यापैकी 2 पॉईंट तर तुम्हाला पेपरमध्ये विचारले होते, आमाची व्याख्या आणि लक्षणं. तर ते तुम्ही व्यवस्थित लिहिले असतील तर तुम्हाला SAQला चांगले मार्क मिळून जातील. त्यानंतर तुम्हाला मी एकदा सांगितलं होतं खाली की एंडोक्राईन डिसऑर्डर्स व्यवस्थित करा. डिझायर टू नोचा टॉपिक होता. तर एंडोक्राईन डिसऑर्डर्स म्हणजे जे गायगॅन्टिझम वगैरे होते ते, पण त्याच्यासोबतच जे अष्टवनिंदित होते ते सुद्धा इम्पॉर्टंट होते. ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेच असतील, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा करणं अपेक्षित होतं. त्यामध्ये जर तुम्हाला श्लोक येत असेल तर 8 निंदित पुरुषांचा श्लोक लिहायचा होता, त्यांची 8 नावं लिहायची होती आणि त्यानंतर प्रत्येकामध्ये थोडं डिस्क्रिप्शन लिहायचं होतं. अशा प्रकारे तो अष्टवनिंदितचा क्वेश्चन लिहायचा होता. त्यानंतर LAQ, तर स्रोतदृष्टीवर मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणताही एक स्रोतस येऊ शकतो, कारण सगळे स्रोतस इम्पॉर्टंट होते. असं स्पेसिफिक सांगू शकत नाही की हा स्रोतस येईल, त्यामुळे सर्व स्रोतस इम्पॉर्टंट होते. त्यापैकी तुम्हाला अन्न व विचारला होता. जरी एखाद्याने अन्न व स्रोतस वाचला नसेल तर त्यांनी त्या क्वेश्चनमध्ये कमीत कमी सामान्य स्रोतदृष्टीची लक्षणे, कारणे, श्लोक, त्याचं एक्सप्लेनेशन सोबत अन्न व स्रोतसाची थोडी लक्षणं हे लिहिणं अपेक्षित होतं. त्यासोबतच जे अन्न व स्रोतसाचं परीक्षण असतं ते कसं करायचं ह्याचं जरी तुम्ही अटेम्प्ट केला असेल, निराश होऊ नका. जरी तुम्ही अटेम्प्ट केला असेल तर तिथे तुम्हाला व्यवस्थित अटेम्प्ट केल्याचे 5-6 मार्क आरामात मिळून जातील. त्यानंतर तुम्हाला रोगी परीक्षा म्हणजे अष्टविध परीक्षा विचारली होती. तर त्यामध्ये तुम्हाला 8 नावं, त्यामध्ये नाडी, मलमूत्र ते सर्व तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. त्यापैकी आपण नाडी आणि मूत्र परीक्षण डिटेलमध्ये सांगितलंच होतं. त्यानंतर परीक्षावर झालं. त्यानंतर पूर्वरूपावर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर आम स्रोतदृष्टी तर झालं आहे. आता व्याधिक्षमत्वाच्या ब्रॅकेटमध्ये काय दिसतंय इन डिटेल, म्हणजे मी दोन्ही व्हिडिओमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये देखील आणि जे आपण इम्पॉर्टंट SAQ LAQचा व्हिडिओ कालच टाकला होता त्यामध्ये देखील सांगितलं होतं की व्याधिक्षमत्व व्यवस्थित करा. मी तुम्हाला व्याधिक्षमत्वाचे पॉईंट देखील वाचून दाखवलेले आहेत. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता. तर व्याधिक्षमत्वामध्ये त्याची व्याख्या, त्याचं वर्गीकरण किंवा तो जो चार्ट आहे तो व्यवस्थित लिहायचा होता आणि त्याच्या चार्टमधले जे पॉईंट्स आहेत ते एक्सप्लेन करायचे होते.
तर हे तर सर्व पॉईंट झाले आपला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्समधल्या व्हिडिओचे. आता नेक्स्ट मी तुम्हाला कालसुद्धा एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये मी तुम्हाला त्याचं थंबनेल होतं की इम्पॉर्टंट SAQ अँड LAQ. त्यामध्ये मी तुम्हाला हे पॉईंट सांगितले होते: परीक्षा, निदानपंचक, व्याधी व व्याधीक्षमत्व. आता इथे व्याधीचा अर्थ काय होतो की व्याधीची व्याख्या, प्रकार, त्याचं उदाहरणं, त्यानंतर तुम्हाला जे व्याधी आणि लक्षणमधला भेद विचारला होता त्याचंसुद्धा आन्सर इथेच आहे. तर व्याधी, व्याधीक्षमत्व, आम, स्त्रोतोदृष्टी, दोषगती आणि धातुपाक. तर यापैकी मला तर फक्त वाटते की धातुपाकवर प्रश्न आला नव्हता, बाकी सर्व पॉईंट्सवर खूप प्रश्न आला होता. त्यामुळे ज्यांनी कालचा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण 14 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकला असेल, पाहिला असेल, त्यांना नक्कीच फायदा झालेला असेल पेपरमध्ये. तर त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आज एक स्माईल असेल की मी हा व्हिडिओ बघितला व त्याप्रमाणे प्रश्न आले, मी प्रॅक्टिस केला, मी ते व्यवस्थित अटेम्प्ट केले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच एक स्माईल असेल. तुम्ही जर आजपर्यंतचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचे पाहिले नसतील, राहून गेले असतील, स्किप केले असतील, तर इथून पुढे 2 ते 3 पेपर राहिलेले आहेत. त्याचे मोस्ट एक्सपेक्टेडचे क्वेश्चन पहा, व्यवस्थित नीट बघा, ऐका. तुम्हाला नक्कीच त्या राहिलेल्या पेपरमध्ये त्याचा फायदा होईल. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. चॅनल जर तुम्ही इतर मित्रांमध्ये शेअर केला नसेल किंवा ज्युनियर्समध्ये शेअर केला नसेल तर चॅनलला शेअर करा. तसंच रोगनिदान पेपर 2चा व्हिडिओसुद्धा अपलोडेड आहे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा. आणखीन 1-2 व्हिडिओ येतील जे इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला पेपरच्या दृष्टीने, तर ते देखील पहा. असंच आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राईब आयुर्वेदा इसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.